त्या घरात पाऊल ठेवायचं असेल तर हाच एक मार्ग आहे. सावळी आणि सारंग साहेब तर मला त्यांच्या सावलीलाही उभं करणार नाही. त्या बावळट बबलूला ताब्यात घ्यावं लागेल. एकदा का त्याला विश्वासात घेतलं की घरातली सगळी खबर टप्प्या टप्प्याने मिळत राहील. हा बबलू जयंती वहिनी, तुम्ही ते काय करताय? हा? काय काम आहे का? घरी सोडू का? नाही चला सोड. चला. नाही, मला कुठं जायचं नाही. मी खरं तर तुझीच वाट बघत इथंच थांबले होते. लय वेळ झाला तुझी वाट बघते मी. मला भेटला ना? काय गरीबाची चेष्टा करते? नाही रे, चेष्टा नाही बबलू. खरंच खरंच तुला भेटायला म्हणून मी इथं किती वेळची थांबलीये. मदत हवी का माझ्याकडनं? मदतच हवी बबलू. खरं सांगू का, मला ना सगळ्यांची माफी मागायची, हात जोडून अगदी. पण आता या घरची माणसं मला वाराला बी उभी करणार नाहीत. नाही, त्यांचं बरोबर आहे ना, त्यांचं बरोबर आहे. त्यांचं काहीच चुकलं नाहीये रे. सगळी माती मी खाल्ली ना, मीच तशी वागलीये. पण बबलू, तुझा बी विश्वास आहे ना रे. वेळ माणसाला सगळं शिकवते बघ, बरोबर सगळं शिकवते. माझं खरंच चुकलंय रे. मला ना खरंच खरंच सगळ्यांची माफी मागायची बबलू. पण हे सगळं मला का सांगताय? सावली वहिनीला सांगा, तरच फायदा होईल. आलाच मोठा म्हणजे सावली वहिनीला सांगा. अरे, सावली समोर जायची हिंमत नाही होत माझी. मी हे सगळं केल्यानंतर ना नको वाटतं तिच्या समोर जायला. पण माझी सावळी बरी आहे ना? हा, नाही म्हणजे तब्येत बिब्येत बरी आहे ना? ती नीट आहे ना रे? सांग ना. सगळं ठीक आहे, छान आहे, उत्तम चाललंय है ना? मग घरी असेल का ती आता? हा, नाही म्हणजे आलेच तर बाहेरनच फक्त बघून जाते तिला, बाहेरनच. हा, नाही, सारंग दादा आणि सावली वहिनी घरी नाहीयेत. ते जगन्नाथ काकाच्या घरी गेलेत. काय आहे, त्यांच्या मुलीचं श्राद्ध आहे ना म्हणून. अच्छा, ते घरी नाही आहेत का? तारा 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 असेल ना घरी? नाही म्हणजे आमच्या लेकीला घेतलं की नाही घरी परत? हा, घेतलं की नाही? नाही आले. नाही आली? तिला माफ नाही केलं का अजून? तुम्ही सगळं मला का विचारताय? हा, सगळी खबर काढून घेताय माझ्याकडनं? वाटलंच होतं मला. वाटलंच होतं तुला असंच वाटणार म्हणून. नाही रे बबलू, खरंच बदललीये मी. जाऊ दे, आला ना तुला संशय, सोडून दे बाबा विषय. नको ते सगळं पुराण. तू एक काम कर, तू मला घरी सोड. पाय दुखतायत रे बबलू, पाय दुखतायत. सोड ना घरी, तेवढं वहिनीचं काम कर प्लीज. घर सोडू? हा, काम आहेत मला ऑफिस मध्ये, मला उशीर होतोय. मोठा काय ऑफिसला काम आहे? हा, काय बुडणार आहे का तुझं ऑफिस एका दिवसानं? काय नाही, तू मला घरी सोड, मला बाकी माहित नाही. अरे बिरे काय नाही, घरी सोड म्हणलं ना. अहो, मला उशीर होतोय ना. मग हा, उशीर होऊ दे. चल 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 चल, मी सांगते तुला. इकडनं राईट घे, चल दाखवते माझं घर. चल अमृता, ये ना. काय ग? प्रसाद आणला. अरे वा. खरं तर मी काल रात्रीच आले होते, पण डोकावून पाहिलं तर तुम्ही दोघेही गाढ झोपला होता, म्हणून डिस्टर्ब नाही केलं. नाही, बरं झालं सकाळी आलीस, कारण अर्धवट झोपेत असताना जर प्रसाद घेतला असता तर देवालाही आवडलं नसतं. बाबा, हा घ्या नारळ. गुरुजींनी याची विशेष पूजा केली आणि सांगितलं की घरातल्या कर्त्या पुरुषांनी देवघरात ठेवायचं. कर्त्या पुरुषांनी ठेवायचा ना? अगं मग मला देण्यापेक्षा तिलोत्तमालाच दे ना. म्हणजे नावाला कर्ता पुरुष मी आहे, पण करती धरती ती आहे. झाली मस्करी करून. नाही, कसं आहे माहिती अमृता, अलीकडे ना माझी काही किंमतच नाही राहिली आहे घरात. मी काही करायला गेले कुणासाठी चांगलं तर कुणाला ते पटतच नाही. कारण प्रत्येकाला असं वाटतं की स्वतःचे विचार जास्त महत्वाचे आहेत. हो ना आई? हो, असं नाहीये. तुम्ही उगाच मनाला लावून घेऊ नका. एक बोलू का? बोल. नाही म्हणजे मला एका गोष्टीची एवढी खंत वाटते ना की माझ्या बाळाची जेव्हा पहिली चाहूल लागली होती तेव्हा आपलं घर कसं गजबजलेलं होतं, आणि आता खरंच बाळाची आपल्या घरी यायची वेळ आली आहे तेव्हा घरातली माणसं कमी झाली आहेत. खरंय तुझं, घरातली माणसं कमी झाली आहेत, पण मी तुला प्रॉमिस करते, घरात जेवढी माणसं आहेत ना तेवढी सगळी माणसं तुझ्या बाळावर खूप प्रेम करतील आणि खूप छान संस्कार घडवतील. खात्री आहे मला. आई, मला असं वाटतं की निसर्गाचे संस्कार पण होणं तितकंच महत्त्वाचं आहे ना.
नाही म्हणजे एक बीज रुजतं आणि अंकुरतं, पण त्याचं वटवृक्ष होता ना, त्याच्या आजूबाजूचं वातावरण पोषक असणं तितकंच गरजेचं आहे ना. त्याच्या वाढीसाठी ऊन, पाऊस, सूर्यप्रकाश या सगळ्या गोष्टी पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत ना. ठीक आहे, पण म्हणजे मला कळत नाहीये नेमकं काय बोलते असतं. आई, मला असं म्हणायचं आहे की माणसाने त्याचं आयुष्य कसं जगायला हवं हे जेवढं महत्त्वाचं आहे ना, तेवढंच महत्त्वाचं त्यांनी ते कसं जगू नये ह्याचे धडे घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. अच्छा 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 अच्छा, मला आत्ता कळलं तुला नेमकं काय म्हणायचंय ते. म्हणजे एक झाड मोठं होण्यासाठी जशा इतर गोष्टी आवश्यक असतात तसं वेळोवेळी त्याच्या फांद्या छाटणं सुद्धा गरजेचं असतं, महत्वाचं असतं. म्हणजे ते झाड खूप छान वाढतं, हो ना. यशस्करं बलवन्तं तुमेव राजाधिराज धीर्पतिर्वो यजमान कन्या श्राद्ध कर्म करिष्ये. माझ्या लेकाला नसेल अक्कल. मी तर शाणी आहे ना. मी रूपम कॉस्मेटिक्सची मालकीण आहे. तेव्हा रूपाने ही अशी मुलगी माझ्या घरात मला सून म्हणून अजिबात चालणार नाही.